नमस्कार मंडळी. तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला असं सतत विचारत असतात, "तुझी स्ट्रगल स्टोरी सांग." तर माझी स्ट्रगल स्टोरी सांगायची अजून काही वेळ आलेली नाही आहे. म्हणजे खूप काहीतरी छान होईल ना, तेव्हा मी नक्कीच सांगेल. पण आता एक छोटीशीच गोष्ट सांगते. आता मी एक खूप छान कामासाठी गेले होते. ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण तिकडे मी गेले ना, तर तिथे या ताई आल्या होत्या. या ताई कोण आहेत ते तुम्हाला सांगते. पूर्वी 3 वर्षापूर्वी मी सुद्धा हाच बिझनेस करायचे आणि या ताई माझ्या इकडे बसतात आणि मी त्याच्या जरा पुढे जाऊन बसायची. म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता असेल तिकडे. तर या ताईंपेक्षा जास्त माल माझ्याकडे असायचा. यांचा स्वतःचा माल आहे. त्या समुद्रातून वाळवून वगैरे आणतात आणि यांच्यासारख्या काही ताई आहेत ना, त्यांच्याकडून मी तो विकत घ्यायची आणि मी विकायची. तर माझ्यासोबत माझी मुलं पहिल्यापासून माझ्या मुलांनी सुद्धा खूप स्ट्रगल केलं आहे. ते माझ्यासोबत या उन्हात बसायचे. कॉलेजवरून येऊन माझा मुलगा माझ्यासोबत असायचा. कारण की तेव्हा माझं नुकतंच ऑपरेशन झालं होतं कॅन्सरचं. कॅन्सरचं ऑपरेशन जरी झालेलं असलं ना, तरी त्या 15 दिवसानंतर लगेचच मी इथे उभी राहिली होती, माल विकण्यासाठी. सॉरी, मी हे पूर्ण बोलू शकले नाही त्याबद्दल. तर तेव्हा काही माझ्या नातेवाईकांना असं वाटायचं, की मी ₹5 आणि ₹10 माल विकते, असं म्हणजे पुड्या बांधून विकतात ना तसं. तर त्यांना खूप छान वाटायचं, खूप मजा वाटायची, की आमचे असे दिवस आहेत. मग तेव्हासुद्धा त्यांना छान नाही वाटायचं. लांबचे नाहीत बरं का, एकदम जवळचे. आपले एकदम खास असतात ना, एकदम जवळचे म्हणजे रक्ताची नाती, ती. लांबच्यांना काही फरक नसतो बरं का. लांबच्यांना आपलं काही घेणं-देणं नसतं. ते बिचारे आपले कधी दिसले तरी हाय, बाय तरी करतात. आपले जवळचे. मग ते जवळच्यांना खूप छान वाटायचं. पण आज माझा खूप चांगलं चाललेलं आहे. मग तरीसुद्धा त्यांना नाही चांगलं वाटत आहे. तर असं आहे. जर का मी हे का सांगितलं माहिती आहे? खूप ताई आहेत ना, त्या मला असं विचारत राहतात सारखं-सारखं, की "ताई मला हे करता येतं, मी हे विकू का गं? मी ते विकू का गं?" काही जणी मला भेटायला सुद्धा येतात, की "ताई मी हे विकू का? मी ते विकू का?" माझा हा नातेवाईक बोलतो, "हे नको करू, ते नको." अरे नातेवाईकांना कधीच विचारू नका. तुमचं वाईट असताना सुद्धा आणि तुमचं चांगलं असताना तर अजिबातच विचारू नका. आणि त्या नातेवाईकांना कधी कुठली गोष्ट फुकट पण देऊ नका. तर ही खरी स्टोरी आहे तुम्हाला सांगते. तर मी ना मला खरंच माझा ना कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचा नाही, कधीच नाही सांगायचा आहे. तर सॉरी मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगितला. चला, तर स्ट्रगल अजून संपलेलं नाही. जेव्हा ते संपेल संपायला तर नकोच कधी. खरंच स्ट्रगलमध्ये आत्ता वाटतंय, की स्ट्रगलमध्ये सुद्धा खूप मजा होती. मग ते स्ट्रगल होते ना, म्हणून आज खूप आनंद वाटतंय. जर का पहिल्यापासूनच सगळं छान असतं ना, तर आता जो आनंद मिळतो ना, आता जो आनंद आहे, तो आनंद आज मिळाला नसता आणि तुमच्यासारखे खूप छान, 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 छान लोकंसुद्धा मला मिळाली नसती. तर परत एकदा तुम्हा सर्वांना, माझ्या सबस्क्रायबरांना खूप खूप थँक यू. ज्या नेहमीच माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत.